आज आपण आलो होतो तरोडा नाक्या इथे पाहत होतो आपण सर्व ड्रायव्हर समाज आपल्यासोबत आहेत. त्यांचा आज काय प्रॉब्लेम आहेत आपण त्यांच्याकडून डिझेल वाढी संदर्भात काही प्रश्न विचारणार आहोत. त्यांची भाडीवाढी काही झालेली आहे का आणि त्यांना पेट्रोल पंपावाले काही सपोर्ट करत आहेत का? तर सर, डिझेल वाढलेलं आहे, तुमचे काय भाडे वाढलेले आहेत आणि पेट्रोलवाले तुम्हाला कशा प्रकारे सपोर्ट करत आहेत? नाही सर, पेट्रोल पंपवाले खूप त्रास द्यायला तर आणि भाडे बी आमचे 800 रुपये जर सांगितलं तर 400-500 रुपयामध्ये असं म्हणायचं. आणि डिझेल पण खूप वाढलेलं आहे, आमच्या सगळं याच्यापेक्षा जास्त झालेलं आहे ते. त्याच्यासाठी आम्हाला काहीतरी सहकार्य करायला पाहिजे. या महागाईमुळे आज डिझेल वाढलेलं आहे. डिझेलचे रेट जवळपास 99-100 रुपये झालेले आहे. तरी पण भाडे तत्वावर ज्या गाड्या चालतात त्या गाड्याला त्या मानाने भाडे वाढलेले नाही. लोकाला आपण जर म्हणलं डिझेल वाढलेलं आहे तर किती लागणार आहे डिझेल तुम्हाला इथून एवढं जायला, असं लोकांचा प्रतिसाद आला. दुसरी गोष्ट, पंपावर गेलं आपल्याला जर 2000 डिझेल टाकायचं असेल तर पंपवालेसुद्धा लाईनमध्ये थांबा, डिझेल नाही, डिझेल संपलेलं आहे, उद्या या, परवा येणार आहे, संध्याकाळी असे त्यांच्याकडून येत आहे प्रतिक्रिया. तर ह्या बाबतीत आमचा इतकी आम्हाला डिझेल मिळणार गेले. डिझेल जास्त भाव वाढल्यामुळं आमचा पण व्यवसाय थोडा पार पडलेला आहे. प्रशासनाकडून काय मागण्या आहेत का तुमच्या? सर, आमची प्रशासनाकडून हीच मागणी आहे की कारण आमचं आहे हातावर पोट करणे आणि खाणे आणि सर्व गाडीच्या जीवावर आमचं सर्व फॅमिली चालते आणि संपूर्ण घर चालते आणि आम्हाला त्या गाडी जेवढी चालली तेवढंच आम्हाला प्रॉफिट राहते. पण गाडीला भाडे पण नाही लागलं तर. आणि दुसरी गोष्ट, लागलं इकडून तिकडून तर पुण्या साईडनं गेलं तर कुठलाही पंपवाला एक आम्हाला सर्वसामान्य माणसाला डिझेल नाही म्हणून टाकते डायरेक्ट. असलं तरी त्यांच्या JCB-वाल्या, त्यांच्या डेली गाड्यावाल्या, त्यांच्या मोठ्या मोठ्या ट्रकवाले त्यांना हजारो लिटर डिझेल देतो. पण आम्हाला छोट्या मोठ्या गाडीवाल्यांना तो कधी पण गेला, अर्ध्या रात्री 12 वाजता 1 वाजता एकतर कमी पैशामध्ये आम्ही भाडे मारतो आणि डिझेल नाही भेटल्यानं आम्ही काय करावं? अर्ध्या रस्त्यामध्ये आम्हाला झोपावं लागते. हॉटेलचा खर्च आम्हाला झेपावू शकत नाही, घरच्या भाकरी आम्हाला भेटू शकत नाही. 200-300 किलोमीटर जाणारा हा ड्रायव्हर काय करणार? याच्याबद्दल सरकारने काहीतरी तोडगा काढावे आणि डिझेलचे भाव कमी करून काहीतरी पब्लिकसाठी, लोकांसाठी विचार करावा. बस हेच आमची एक कळकळीची विनंती आहे.